राहुल भाई आणि आमचे एकदम घरचे संबंध आहेत. कारण की हा पेडगावचं मैदान आहे. आज एवढा बैल पळून सुद्धा आम्हाला पायऱ्याला भरपूर अडचणी झाल्या. कारण की ज्यांना पण आपण फोन केले आज त्याही आम्हाला सांगितलं की नियोजन झालं, पण खरं तर त्यांचं नियोजन झालं नव्हतं. येऊ पायरा असं झालंय की एका शब्दावरती फक्त आम्ही एकच कॉल केला आणि सांगितलं की बाबा पेडगावचं नियोजन झाले का दादा, तर त्यांचं नव्हतं झालेलं की दुसऱ्या शब्दाला ते सांगितलं की आपणच गाडी पळू. परंतु काय आहे, बघा जर आज बैल एक नंबरच्या पायऱ्यात पळतो, एक नंबरची शर्यत करतो किंवा आज एवढ्या मोठ्या मैदानात एक नंबर बी करतो, तरी पण जर आपल्याला पायऱ्यात आलत असतील तर कुठेतरी आपली कमतरता लोकांना वाटत असेल. परंतु बघा एक दोन शर्यती जरी हारल्या मध्ये आपली आता एक 15 दिवसापूर्वी 2-3 गाड्या पडल्या तर लोकांनी थोडं कमी समजलं होतं. परंतु काही नाही, कमी समजलं म्हणून आपला बैल कुठेच कमी पडला नव्हता, ते आपल्याला माहित होतं. त्याच्यामुळे तर एवढा मोठा राहुल असेल, शुभम असेल, गौरव असेल, आज शुभम प्रत्येक मैदान बैल बघत बैल कसा पळतोय, त्याच्यामुळे त्यांनी एका शब्दावरती बैल दिलाय. कसं आहे बैलगाडी क्षेत्रात बघा नेहमी जो हारणारा बैल असतो किंवा पराभव होणारा बैल असतो त्याच्याकडे माणसाने बघितलं पाहिजे, कारण की तो कसा पळतोय. आज आमचा बैल 15 दिवसापूर्वी बिंजोरमध्ये 3-4 गाड्या आमच्या पडल्या, तरी पण म्हणजे त्यांचे एक डोक्यात होते की नाही बाबा गाड्या पारल्या तरी पण बैल पळतोय. हेच त्यांनी कुठेतरी मनावर घेऊन नियोजन केलं आणि आज ते सक्सेस झालं. काय हरकत नाही, उसरण्याचा रायबा आहे. येणाऱ्या काला 100% दाखवून देणार की ज्यांनी बैलला दिला त्याला 100% बैल दाखवून देणार. आणि मित्रांनो नमस्कार. मित्रांनो उसटणेकरांचा रायबा मथुर आणि रायबा आता गाडी सुंदर गटपास झाली आणि सुरुवातीला नॉर्मल सुटून आले का नाही, काय सांगाल काय झालं नक्की? दोन्ही बैल सध्या एकदम जोश मध्ये होते त्यामुळे गाडी सुटून आली, पण मध्यस्थी गाडी पकडून लगेच रिटर्न नेली आणि तसंच गाडी सुटून आली, गटपास केला. तरी पण परत 30 स्पीड लागलं, काय बोलाल फुल स्पीड लागला ना डबल उलट? हा, आपला बैलाचं नावच ब्रेक फेल रायबा आहे, कारण की त्याला किती जरी पळवला तरी पण तो स्पीड ठेवतो, कारण कमी नाही करत, त्याच्यामुळे त्याचं नाव ब्रेक फेल रायबा आहे. राहुल भाई काय म्हणते, जेव्हा सुटली गाडी तेव्हा नॉर्मल पुढे गेलो? काय ना दादा थोडे चिडले होते, कारण की बघा मोठं मैदान आहे, कुठेतरी बैलाला लागला वगैरे तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे गाडी सुटून नव्हती यायला पाहिजे होती, कारण की टॉपची सुट्टी मेकर आहेत. परंतु बैल जास्त तापल्यामुळे बैल सुटून आला. काही नाही विशेष, काही पळाली गाडी पाहिजे तशी. काय सांगाल मथुर तुम्ही ह्याच्या मागे पण पाहिला 2 नंबरची मानकरी झाला होता ना पुढे? हो, शहापूर मैदानात मुंबईमध्ये मैदान झालं होतं. शहापूर मैदानात आपण 2 नंबरचे मानकरी झालो होतो. आणि म्हणजे आपल्याला पण पाहिलं अडचणी तुझ्या पेडगावला पण? हो, 100% आपल्याला भरपूर अडचणी झाल्या, कारण की काही जणांचं म्हणणं होतं की इकडे बैल पळाला नाही, मुंबईमध्ये पळालाय, बिंजोडला पळतोय. आज आम्ही सर्वात मोठं मैदान तारचं मुंबईमध्ये आलं, ते 1 नंबरचा मानकरी आहे. मथुरमध्ये आपण 2 नंबरचा मानकरी आहे. जवळपास आपण 4 वेळेला गुलाल घेतले 3 फेऱ्याच्या मैदानात, तरी सुद्धा अडचणी येतात. परंतु काय नाही, बैल आपला उत्तर देऊ शकते. बाईंचं तुमचं कसं नियोजन झालं अचानक? भाईंचं ना आमचं नियोजन म्हणजे मथुरचं नियोजन झालेलं नव्हतं, त्याच्यामुळं काय हरकत ना आम्ही एक फोन केला, लगेच आम्हाला पायरा दिला. अरे वा, आणि ती गाडी पण जुळली दाखवलं करून आता आहे ना परत एकदा? हा, गाडी पळते, छान पळते, त्याच्यामुळे एक ड्रायव्हरने अतिशय सुंदर गाडी आणली आणि येणार शेमीला सुद्धा तोच पळवेल गाडी. गाडी ह्याच्या आधी पळली मुंबईला, तेव्हा कसं स्पीड लागलं होतं काय सांगाल? गाडीला भरपूर स्पीड लागलं होतं, त्याच्यामुळे 2 नंबरच झाला होता. आता मथुरचा फॅन क्लब तुम्हाला माहिती आहे, काय बोलाल त्याच्याबद्दल? लय पब्लिक आलं ना खाली. मथुरचं फॅन क्लब म्हणजे नाही, असं कोणाचं फॅन्स क्लब नाहीत, कारण की आम्हाला आमचं स्वतः बैल घेऊन जायला जागा नव्हती. एवढं फॅन आहेत, कारण की तर समोरच्या बैलाला जायला एंट्री नसेल त्या बैलाचे इतके फॅन आहेत, म्हणजे किती फॅन आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याचे. खास त्याला भेटायला माणसाला बाहेर ना? हो, कारण की आम्हाला पण भरपूर जण विचारत होती मथुर कुठे बांधलाय, परंतु आम्हालाच माहित नव्हतं बैल कुठे बांधलाय, तर कोणाला काय सांगाल, कोणाला वाटत होतं की मुद्दाम सांगत नाही, पण असं काही नाही. कारण की आता त्यांचा बैल कुठे बांधलाय तर आम्हाला प्रॉपर माहिती नव्हता, त्याच्यामुळे आम्ही सांगितलं नाही. आणि आपल्या बैलाची पण फॅन फॉलोइंग मथुर मुलं 100% वाढत चालली. म्हणजे आता म्हणजे तसंच वैशिष्ट्य जायला मथुर पण नाही म्हणा की एकदा पडलं की थोडा पळते, दोन्ही पण गाडी चांगली पडली ह्याच्या आधी पण आहे ना? हो, चांगली गाडी पळाली आणि आज सुद्धा गटाला सुंदर अशी गाडी पळाली. बाय काय म्हणजे पळून आलो गाड्यात, काय भेट झाली नाही? आता काय भेट नाही झाली, आता बघू सेमीला. बाकी तुमची टीम कोण कोण आली मुंबईची टीम म्हणजे आता इथं सर्व आजूबाजूला पुरे सर्व मुंबईचे आहेत, आणि आपल्या हरपलवाडीची टीम आहे अक्षय ड्रायव्हर यांची. काही ना चांगली मेहनत घेतात बैलावरती. आज 15 दिवस बैल त्यांच्यापाशी, परंतु बैल आज आमच्यापासून एक उडी जास्त त्याही चांगला ठेवलाय, हे याच्यापेक्षा समाधानी आहे. अक्षय ड्रायव्हर यांचा आम्ही आभार मानतो. बिनजोडला कोणाकोणावर पळला होता तिथं? मथुरवर पळला होता बिनजोडला? मथुर बरोबर आपण बिनजोड नाही केली, कारण की बैल थोडा पब्लिकला आता यायला लागल्यामुळे आपण बिनजोड नाही केली. परंतु जेवढे पण टॉपचे नंदी आहेत त्यांच्या विरोधात पण खेळलोय, पायऱ्यात पण खेळलोय, भुंगा झाला, सर्व जे आता मुंबईचे जे 1 नंबर मध्ये खेळतात, पडग्याची रायफल झाली, परकेशचा सर्जा वगैरे यांचे आपण विरोधात पण खेळलोय, पायऱ्यात बी पळालोय. म्हणजे मैत्रीपूर्ण सगळी लढती? हा, आपली शर्यती 100% आपण मैत्रीपूर्वक करतो. आज जरी आपण आज परकेश शेटनी रायफल करारावरती घेतला होता पडग्याचा, आज आपण त्याच्याशी 3 वेळा विरोधात पळालोय, 4 वेळा पायऱ्यात पळालोय. अशा शर्यती मुंबईमध्ये हा बिनजोडचा खेळ एकदम मैत्रीपूर्वक होतो सध्या, आणि आपण मैत्रीपूर्वक शर्यती करतो. काय बोला अक्षय ड्रायव्हर बद्दल? काही नाही, आता बघा आपण आज 1 नंबरचा बैल एवढ्या विश्वासाने त्यांच्यावरती सोपवलाय,
कुठेतरी त्यांची बी जबाबदारी ती पार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ते पण एकदम बैलकडे लक्ष देऊनच संभाळतात. त्याच्यामुळे आज बैल एकदम फिट आहे. त्यांना कधी सांगितलं की मथुरचा पायरा झालाय कसं काही? काय ना आपण विचारपूसच करून पायऱ्या करतो. कारण की डायरेक्टली आपण कोणाला कॉल नाही करत कारण की सर्व पोरांचं नियोजन आणि एकमत होणं हे गरजेचं आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये. जर आपण स्वतःच चालवत राहील तर सक्सेस कमी आहे. नाही, मथुरचा तुमचा पायरा झाला ते कधी झाला, किती दिवस आधी झालं? तर जवळपास 15 दिवस झालं मथुरचं Fix झालं होतं? नाम फिक्सच झालं होतं. काय नाही, एकच शब्द वापस आम्ही फोन पण नाही केला की बाबा फिक्स आहे का नाही का काय नाही, डायरेक्ट मैदानात झालोय आज. अक्षय काय सांगशील रायबाबद्दल? रायबा काय चित्ताच आहे. हम्म. रायबाचं काय आज त्यानं करून दाखवलं की थोडा सुटला पण परत त्या स्पीड नाही ना. हो, एवढ्या टेम्परेचर मध्ये लगेच दुसरा वेळा काढणं म्हणजे कोणाचं काम नाही. आणि फाटी म्हणलं की पेडगावची फाटी म्हणजे कडक असला फाटी आहे चढाचा पल्ला सगळा एवढा हा, पल्ला. हा. काय वाटलं तुझा सुट राहिलं गाडी वेळेस? हा? गाडी नॉर्मल पाहिलं स्टार्टिंग सुट राहिलं काय वाटलं होतं काय? मथुर राहायला हम्म. ते खाली दोन्ही बैल अग्रेसर लागले म्हणून सुटून आली गाडी. म्हणजे कधी पोहोचते असं झालं होतं का? हो, कधी पण पहिल्या फेरायला जर पाहिले असते की हा. नाही अजून यापेक्षा अंतर स्पीड लागला काय अडचण. इथून पुढे कशी काय नियोजन दिसेल ड्रायव्हरची? आता बघूया येणाऱ्या काळात जे पण या पश्चिम महाराष्ट्र टॉपचे नंदी पळतात त्यांच्यामध्ये आपण सर्वांमध्ये पळण्याचा प्रयत्न करू. आणि आज समजलं असं सर्वांना की आज बैल कसं काय पळतो ते. आणि जेव्हा बघा तुम्हाला एक सांगतो, आमचा एक नियम आहे, जर आम्ही जर कोणाचा बैल मागितला आणि जर आमचा बैल पळून पण जर देत नसतील तर आम्ही त्या पायऱ्यात कधीच नाही बोलू शकत. असा आमचा नियम आहे. आणि जर आमचा कोणी मागितला तर त्याचा बैल 100% पळ असेल तर 100% आम्ही त्याच्या पायऱ्यात पळू. पेडगावच्या मैदानाला अडचणीत असताना बहिणी एका शब्दावर दिला का बैल? हो, कारण की बघा आपल्या कुठेतरी गुलाल नसला होत बैलला तरी पण बैल पळत होता हे त्यांच्या बी लक्षात आलं होतं. काही जणांच्या डोक्यातनं ते बाहेर गेलं, परंतु काय हरकत नाही, येणाऱ्या काळात 100% त्यांना आम्ही उत्तर देऊ. आता जेव्हा थारचा मानकरी झाला तेव्हा शंभूनी होता ना. हो, शंभू आकाश शेट्टर राऊत बदलापर्यंत शंभू होता. आज त्या बैलाची कुठेतरी आम्हाला कमतरता भासते प्रत्येक मैदानामध्ये. आणि आज तो जरी मैदानात नसला तरी त्याचा छोटा भाऊ रायबा त्याची जागा भरून काढली 100%. नाही, होईल तेव्हा पण लवकर कवर कालच गेलो तुम्ही गोट्यावर त्याच्या थोडंफार झाले ते चालताय ना, दुखापत झाले थोडंफार. 100% येणाऱ्या काळात बैल जसा रिकवर होईल तसा 100% आपल्या पायऱ्यातच पलताना दिसेल. आणि आकाशदादा आणि आमचे एकदम बघा दोन्ही मालकांच्या संमतीने एकदम प्रेमाने पायरा होतो. ती गाडी 100% गुलाल करतो. आणि तो नियोजन आमचं 2 दिवसापूर्वी झाला होता तारच्या मैदानाचा. हा. 2 दिवसापूर्वी नियोजन झालं होतं आणि गाडीने 1 नंबर केला होता. एकसारखी जुळून पळते ना गाडी. गाडी दोन्ही एक हाईटची बैल आहेत आणि एक मापाचे आहेत, त्याच्यामुळे बैलांना भरपूर स्पीड लागते गाडीला.